लेखक, दिग्दर्शक आणि आता एक फुल टाइम कलाकार दिग्पाल लांजेकर यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील शिवाष्टकातील चित्रपटांपैकी रणपती शिवराय स्वारी आग्रा हा 6वा चित्रपट. दिग्पाल लांजेकर यांचाच मागचा पण शिवाष्टकाबाहेरील चित्रपट शिवरायांचा छावा याच्या तुलनेने हा चित्रपट चांगला बनला आहे का? तर हो, नक्कीच. आधीचे चित्रपट बनवताना केलेल्या तांत्रिक चुका त्यांनी या चित्रपटात टाळल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर हे असं ब्लड स्प्लॅशिंग जो प्रयोग हॉलिवूडने 20 वर्षापूर्वी केलाय त्याचं आपण अजूनही का अनुकरण करतोय हेच मला समजत नाही. चित्रपटातील काही दृश्य वगळली तर त्याची व्हिज्युअल क्वालिटी टॉप क्लास आहे. खास करून जे रात्रीचे सीन आहेत ते उत्तम झालेले आहेत. चित्रपट सुरू होताच डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो आणि सेटअप करून तो आपलं लक्ष वेधून घेतो. आग्रा स्वारीतील बारकावे, त्याचे बरेचसे आपल्याला माहीत नसलेले तपशील आपल्यासमोर हळुवारपणे उलगडत जातो. पण इथे पटकथा चांगली वाटत असली तरी तिला ग्रहण लावण्याचं काम केलं आहे एडिटिंगने. हा शॉट ट्रेलर मध्ये इतका चांगला दाखवलाय पण चित्रपटात तो पूर्ण होऊ दिलाच नाही. मध्यंतरापूर्वी असे 2-3 शॉट आहेत जे पूर्ण न होताच दुसरा सीन चालू होतो, त्यामुळे कंटिन्युटी तुटल्यासारखी वाटते. चित्रपट 2.25 तासांचा झालाय म्हणून एडिटरने ही घाई केली आहे का? आग्र्याहून सुटकेचा प्रवासही लवकर आटोपता घेतल्यासारखा वाटला. मध्यंतरापूर्वी जे बारकावे, जे तपशील चित्रपट देत होता ते मध्यंतरानंतर कुठेतरी मिसिंग वाटत होते. बघा ना, आग्रा स्वारीसाठी इतकी प्लॅनिंग, इतकी रेकी झालेली हे आपण कधी बघितलेलं होतं? हेच बारकावे आपलं लक्ष वेधून घेतात. मध्यंतरापूर्वीचा चित्रपट स्टोरी माहीत असूनही काहीतरी नवीन बघतोय असं वाटणारा होता. पुढे काय होईल याची उत्सुकता लागून राहत होती. तर मध्यंतरानंतरचा चित्रपट खूपच प्रेडिक्टेबल होता कारण त्यातले बारकावे नाहीसे झाले होते. रागावून पातशाच्या दरबारातून निघाल्यानंतर महाराज तिथेच पायरीवर बसतात यासारखा बारकावे असलेला स्क्रीन प्ले मध्यंतरानंतर आपल्याला दिसत नाही. शंभूराजांच्या सुटकेचे ते सीन इम्पॅक्ट करत नाहीत कारण लोकांना माहीत आहे की शंभूराजे जिवंत आहेत, ते परत येतीलच. उलट इथे नॅरेशन करून सुटकेनंतरचे परिणाम नॅरेशनने नाही तर प्रत्यक्षात दृश्य स्वरूपात दाखवले असते तर त्याचा इम्पॅक्ट जास्त झाला असता. मिर्झा राजे जयसिंग आणि रामसिंगचं नंतर काय झालं हे बोलून सांगण्यापेक्षा पडद्यावर दाखवलं असतं तर एक परफेक्ट एंडिंग, परफेक्ट क्लोजर कथेला मिळाला असता. कारण याबद्दल बऱ्याचशा लोकांमध्ये संभ्रम आहे की या बापलेकाचं काय झालं. यांच्याबाबतची औरंगजेबाची राजनीती, त्याची कूटनीती अजून खुलवून दाखवता आली असते. बघा, इथे मी चित्रपटाच्या चुका काढत नाही पण इतका चांगला फिल्म मेकिंग वाला सिनेमा ज्याचं पार्श्वसंगीतही कर्णकर्कश नसून सूक्ष्म पद्धतीचं आणि प्रोडक्शन व्हॅल्यूही उंचावलेला सिनेमा कथेच्या एक्झिक्युशन मध्ये मार खातो, खास करून मध्यंतरानंतर, हे बघून वाईट वाटतं. प्रत्येक चित्रपटागाणीत लांजेकरांची फिल्म मेकिंग उत्तम होत चालली आहे हे बघून आनंद होतोय. पण येणारा 7वा चित्रपट टेक्निकलीच नाही तर इमोशनली आणि कथेच्या सादरीकरणातही उत्तम असणार हीच अपेक्षा. चित्रपट वाईट नाही की मी त्याला वाईटही बोलत नाही, फक्त ज्या गोष्टी मला खटकल्या त्या मी सांगितल्या. कारण मला वाटतं की हा एक मास्टरपीस सिनेमा बनला असता पण तो फक्त एक वन टाइम वॉच सिनेमा बनून राहिला आणि याचंच वाईट वाटतं. बाकी कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं तर समीर धर्माधिकारी औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसतात. त्यांचा स्क्रीन टाइम कमी आहे पण त्यांना जे मिळालंय त्यांनी ते छान पार पाडले. बऱ्याचशा कलाकारांचे संवाद हे वहीतून बघून बोलत आहेत माझ्यासारखे असं वाटत होतं. त्यांच्यात अस्खलितपणाचा लवलेशही नव्हता. खास करून स्मिता शेवाळे हिने बोललेले संवाद. आणि शेवटी अभिजित श्वेतचंद्र यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांचा अभिनय चांगला आहे पण चिन्मय मांडलेकरांची उणीव भरून काढायला त्यांना अजून वेळ लागेल. ज्या पद्धतीत चिन्मय मांडलेकर जगदंब या शब्दाचा उच्चार करायचे तसं करण्यासाठी यांना अजून थोडा वेळ द्यावा लागेल. लांजेकरांना विनंती आहे की त्यांनी पुढील 2 चित्रपटांसाठी श्वेतचंद्र यांनाच घ्यावे, बदली करू नये. लांजेकरांवरून आठवलं की मला पूर्ण चित्रपटभर लांजेकरच दिसत होते. दिग्दर्शन सोडून अभिनयाकडे वळण्याचा विचार आहे का? असं करू नका. तुमच्यासारख्या दिग्दर्शकाची मराठी सिनेमाला नितांत गरज आहे.